नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये दोन मोठ्या रहस्याचा उलगडा होताना आपल्या सर्वांसमोर येणार आहे. हो, ज्या दिवशी आता मीडियासमोर भैरवीचं चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यासाठी आता सावली घराबाहेर पडणार आहे, त्याच दिवशी आता खूप मोठ्या दोन रहस्याचा उलगडा आता सावलीसमोर होणार आहे. तो कोणता? तर या व्हिडिओद्वारे आपण सविस्तर बघूया, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता जगन्नाथने खूप समजावून सांगितलेलं असतं सावलीला बोलतात जगन्नाथजी की हे बघ सावली, माझे खूप मोठे अनुभवाचे बोल आहेत. माझं ऐक पोरी, तू त्या भैरवीचं चॅलेंज ॲक्सेप्ट कर आणि मात्र त्या भैरवीचं चॅलेंज ॲक्सेप्ट करून तिला सडेतोड उत्तर दे. तोपर्यंत ती इंडियातून जाणार नाही. मागच्या वेळेस तू तिला तिची बोलती बंद केलेली आहे आणि आता मात्र पुन्हा तेच कर. तुला ते करावंच लागणार. व्यंकटेश बोलतो की हो, तुला त्या भैरवीचं तोंड बंद करावंच लागणार. आता इकडे सावली बोलते की ठीक आहे, तुम्ही दोघांनी निर्णय घेतला ना. आता मला सारंगमुळे तर अभीरचं काहीही टेन्शन राहिलेलं नाही आहे. सारंग सांभाळून घेणार आणि आता मात्र त्या भैरवीला मला चांगलाच धडा शिकवायचा आहे. म्हणून आता बाबा, मी तुम्हाला सांगते, लवकरात लवकर उद्याच्या उद्या तुम्ही मीडिया बोलवा. आता या मीडियासमोर मी तिचं चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि एक डेट फिक्स करून जुगलबंदी पुन्हा होऊ देणार. त्यावर आता इकडे मात्र त्याच वेळेस आता दुसऱ्या दिवसचा वेळ येतो आणि गुरुकुलच्या बाहेर इकडे मात्र आता खूप मोठे पत्रकार जमा झालेले असतात आणि सावलीची वाट बघत असतात. तर इकडे सारंगला आता सावली सांगते की ठीक आहे सारंग, तू म्हणत होता ना की किती दिवस असं लपून बसणार. तू बरोबर होता. मला बाबांनीसुद्धा समजावून सांगितलेलं आहे आणि आज मी सर्व मीडियासमोर जात, स्वतःचा चेहरा न लपवता जात आता त्या भैरवीचं चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहे. त्यामुळे आता सारंग बोलते की ठीक आहे आणि अबीरची तू कसलीही चिंता करू नको, अबीर ठीक आहे. त्यावेळेस आता व्यंकटेश येतो आणि बोलतो की चल ना सावली, झालं आहे का तुझं? तिकडे मीडिया वाट बघत असणार, उगाच लेट नको व्हायला. त्यावर आता लगेच देवाचा आशीर्वाद घेऊन सावली आता घराच्या बाहेर पडते आणि थोड्या रस्त्यावर अंतर गेल्यावर सावलीची नजर पडते ती म्हणजे सुशिलावर. आता सुशिला एका परपुरुषाबरोबर दिसते. तेव्हा आता इकडे सावली बोलते की सारंग तर बाहेर गेलेला आहे आणि ही सुशिला एका 5 वर्षाच्या मुलीसोबत आणि एका दुसऱ्या माणसासोबत करते तरी काय? त्यावर आता इकडे लगेच व्यंकटेशला सावली गाडी थांबवण्यासाठी सांगते. आता रोडच्या बाजूला व्यंकटेश गाडी थांबवते आणि सावली बाहेर निघते. तर आता सुशिला समोर जाते तर सावली आता त्या दोघांचे बोलणं ऐकत असते. त्यावर आता सावली ऐकते की आता सावलीचं त्या दोघांचं बोलणं ऐकल्यानंतर आता लक्षात आलेलं असतं की सुशिलाचा हा नवरा आहे. म्हणजे सारंग माझ्याशी खोटं बोलला की सुशिला सारंगला चीट करते. नाही, आता काहीही झालं तरी मला हे सुशिलाच खरं काय ते सांगणार. म्हणून आता लगेच सुशिलाच्या खांद्यावरती सावली हात देते आणि आता थांब सुशिला. त्यावर आता मात्र इकडे सुशिलाचा चेहरा बघण्यासारखा होतो, कारण ती शॉक होऊन जाते. तिला माहिती असतं की आता जर सारंग सरांचं पूर्ण काही सत्य बाहेर येणार आहे. तेव्हा आता तिकडे मात्र लगेच ती जी 5 वर्षाची मुलगी असते तिला प्रेमानं चेहऱ्यावरून हात फिरवून आता सावली बोलते की बाळा, हे तुझे कोण आहे? त्यावर आता इकडे ती मुलगी बोलते की हे माझे पप्पा आणि ही माझी मम्मी. का बरं आंटी, तुम्ही असं का विचारता? त्यावर आता इकडे मात्र त्या मुलीला सावली बोलते की हेच मी तुझ्या आईला विचारणार आहे. हे सांग ना सुशिला, हे तुझे हजबंड आहे तर मग सारंग तुझा कोण आहे? त्यावर आता इकडे मात्र सुशिलाचा चेहरा बघण्यासारखा असतो. तिला काय बोलावं कळत नाही. ती मम करायला लागते. तेव्हा आता सावलीच्या डोळ्यातून घराघरा अश्रू येतात आणि सावली बोलते की हे बघ सुशिला, माझ्यापासून काहीही लपवू नको. ही तुझी मुलगी आहे तर मग ओवी कोण आहे सांग ना मला. ही तुझी मुलगी आहे तर ओवी तुझी आणि सारंगची मुलगी नाही आहे का? तेव्हा आता सुशिला इकडे सावलीकडे बघून मात्र सुशिला तिची दया येते आणि सुशिला बोलते की नाही, तुम्हाला मला एक दिवस असं सांगायचं होतं, पण मला सारंग सरांनी तुमच्याशी खोटं बोलायला सांगितलं होतं की आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे. सारंग सर माझे हजबंड नाही आहेत, माझे हजबंड हे आहेत आणि ओवी माझी मुलगी नाही आहे. तर ही
ही माझी मुलगी आहे. त्यावर आता इकडे सुशिलाला बोलते की ओवी तुझी मुलगी नाही तर मग सारंगनं दुसऱ्या कुणाशी लग्न केलं का? त्यावर आता इकडे लगेच सुशिला सावलीचा हात हातात घेऊन बोलते की हे बघ सावली, सरांसोबत मी खूप दिवस झाले काम करत आहे, पण सरांनी तुझ्याशिवाय कोणाचाही विचार केला नाही गं. गेला एकही दिवस असा नाही झाला की सरांनी तुला आठवण केलेलं नाही आहे. आणि ओवी एक दिवस त्यांना तू गेल्यानंतर ओवी सापडली होती आणि तिला बापापेक्षाही वडिलापेक्षाही सारंग खूप प्रेम करतो, म्हणून कधी कुणाला असं वाटत नाही की ओवी त्याला सापडलेली मुलगी आहे. तेव्हा मात्र आता इकडे सावली हादरते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की मी जसं व्यंकटेश माझा खोटा नवरा आहे, म्हणजे खरा नवरा आहे असं खोटं बोललेले आहे, तसं सारंगसुद्धा माझ्यासोबत खोटा बोललेला आहे. तेव्हा आता इकडे सुशिलाच्या गोष्टी तिला परत परत आठवतात. तेवढ्यातच तिथं व्यंकटेश येतं आणि व्यंकटेश बोलते की चल ना, जगन्नाथजी मला वेळोवेळी कॉल करताय आणि कुठं आहेत असं विचारताय, किती वेळ आहे सावलीचं. तेव्हा आता सावली लगेच गाडीमध्ये बसते आणि आता इकडे मात्र भैरवीसोबत आता सर्व मीडियासमोर कबूल करते की भैरवीने जे म्हणजे चॅलेंज दिलेलं होतं ते तिने ॲक्सेप्ट केलेलं आहे. आणि इकडे मात्र आता मीडिया स्वतः जुगलबंदीची तारीख आता ठरवते कधी हे विचारतो आणि त्यानंतर आता भैरवीला भेटणार आणि त्यानंतरच मी सर्व मीडिया समोर आता ती तारीख डिक्लेअर करणार असं सांगते. त्यानंतर आता पुन्हा आता सावली खूप चिंतेत पडते आणि जगन्नाथ विचारते काय झालं मुली, आता तू स्वतःच हा निर्णय घेतला आणि आता का कसली चिंता करतेस. त्यावर आता इकडे सुशिला, खरंच सारंगची बायको नाही आहे बाबा आणि ओवी त्याची मुलगी नाही आहे. सारंगने आणखीनसुद्धा लग्न केलेलं नाही आहे. त्यावर आता इकडे जगन्नाथ बोलते की हो मला माहिती होतं, पण हे मला तुला स्वतः माहिती पडावं हीच माझी इच्छा होती आणि आता नियती काय खेळ खेळणार हे बघूया समोर. त्यावर आता पुन्हा इकडे सावली मनाशीच विचार करते की नाही, काहीही झालं तरी आता तिला सारंगला सांगायचं आहे की व्यंकटेश तिचा नवरा नाही तर अभिरच त्याचा आणि तिचा मुलगा आहे. आता हे सत्यसुद्धा सावली स्वतः सारंगला सांगणार आहे. अशा प्रकारे प्रेक्षकांना आता भैरवीला बंदीत हरवण्याचा आता खरंच सावलीला यश येते का हे पाहणं खूपच रंजक आहे. अशा प्रकारे आता सावलीसमोर खूप 2 मोठ्या रहस्याचा उलगडा झालेला आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली.